वेल हाय हॅलो नमस्कार मित्रांनो. चार भिंतीच्या आतल्या खेळाला चार भिंतीच्या बाहेरून प्रेम करणाऱ्या सर्व दिग्गज मराठी प्रेक्षकांचं अर्थात बिग बॉस मराठीच्या प्रेक्षकांचं मी अगस्त्य आपल्या या सीझन 6च्या पहिल्या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये खूप मनापासून स्वागत करतोय. खरं तर आमचा अविनाश सरपटत प्राण्यासारखा आता गेलाय कॅमेराच्या समोरून. ठीक आहे, 7:07 बिग बॉस मराठीच्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेज वरती काहीतरी धमाकेदार येणार होतं आणि मला ते तुमच्या सोबत लाईव्ह बघायचं होतं की एक्झॅक्टली काय दिसणार आहे. सो मी इमिजिएटली कलर्स मराठीचं पहिलं बिग बॉस मराठी बद्दलची अपडेट आहे आली रे आली. बिग बॉस मराठीची पहिली झलक आलेली आहे. जसं माहिती मिळाली होती तुमच्या सोबतच बघतोय मी. हो हो, स्वर्ग दिसतोय, आगही दिसतीये, कलरफुल एन्व्हायरमेंट दिसतंय. ओके, इंद्रधनुष्य सप्तरंग बिग बॉस मराठी. खतरनाक 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 खतरनाक. एकंदरीतच बिग बॉस मराठीचा पहिला प्रोमो आलेला आहे. जसं मी म्हटलं होतं की बिग बॉस मराठीची पहिली झलक आपल्याला बघायला मिळणार होतीच. अपेक्षितच होतं की हीच गोष्ट येणार आहे, कारण याशिवाय दुसरी कोणतीच गोष्ट आपल्याला बघायला मिळणार नव्हती. सो ॲज युज्युअल बघितलेली आहे. आता यामध्ये प्रोमोमध्ये आपल्याला 3 गोष्टी दाखवलेल्या आहेत ऑब्झर्व करण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला तिथे एक हवेली दाखवलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला स्वर्गाचं दार दाखवलेलं आहे. एकंदरीतच बिग बॉस हिंदीचा एक सीझन आलेला होता, त्यामध्ये थीम ठेवलेल्या होत्या की स्वर्ग, नर्क आणि अशा इंद्रधनुष्य वगैरे. तर त्या पद्धतीचं एकंदरीत हा सीझन कलरफुल असणार आहे, थीम वाईज असणार आहे. 43 जण बघतायत, आम्हाला पण दाखवा. कलर्स मराठीच्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेज वरती टाकलेला आहे. खूप दिवसांनी आवाज ऐकला. यस, मी तुमचा आत्ताशिक बघतोय, आम्हाला पण दाखवा, आम्हाला पण दाखवा. मी टाकणारच आहे. त्यासोबतच तुम्ही कलर्सच्या ऑफिशियल इंस्टाग्राम पेज वरती अविनाश फक्त फोनची स्क्रीन झूम करणार. चला ठीक आहे, मी लाईव्ह मध्ये पण दाखवतो तुम्हाला. इथून कॅमेरा नाही ना, फक्त फोनची स्क्रीन झूम कर. जस्ट अ सेकंड, मी दाखवतो एकदा. भारी वाटतंय, पहिली झलक म्हणजे सबसे अलगच करून टाकताय बिग बॉस. जस्ट अ सेकंड. हां, केली आहे. मराठी लवकरच कलर्स मराठीवर. ओहो, आय होप सो तुम्ही बघितलं असेल की कलर्स मराठी वरती ऑफिशियल बिग बॉसची झलक आलेली आहे आणि ज्या गोष्टीची आपण सगळे आतुरतेने वाट बघत होतो, फायनली ती गोष्ट आलेली आहे. मॉडरेटर मला जो या टाइम करणार मॉडरेटर ही तुम्हाला करणार. खूप बरं वाटतंय. आणि काय मादक आकडा आहे 69. तेवढे लोक बघतायत, अजून एक या नाही तर कमी तरी व्हा. असो, भारी वाटतंय कारण बिग बॉसची वाट 1 वर्ष लागलं. चला 62 झाले, बरं वाटलं. बिग बॉसची वाट आतुरतेने 1 वर्ष आपण बघत होतो. 1 वर्ष वेळ लागला ही वाट बघण्यासाठी आणि फायनली सगळ्या मराठी प्रेक्षकांच्या मनावरती आधी राज्य करणारा खेळ आता सुरू होणार आहे लवकरच. आता कधी येत आहे बिग बॉस असा प्रश्न ऑब्व्हियसली येणारच आहे. वेट गेन केलंयस का भावा? अरे नाही बाबा, इथं 2 टाइमचा खायचा वेळ भेटत नाही. काय वेट गेन कमी करणार आहे जास्त करणार आहे. असो, आता बिग बॉस कधी येणार हा प्रश्न महत्वाचा असणार आहे आणि सर्रासपणे विचारलाच जाणार आहे. त्याचं फार प्रामाणिकपणे उत्तर देतो तुम्हाला मी. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बिग बॉस हिंदीचा ग्रँड फिनाले आहे, 7 तारखेला आहे वाटतं. सो ग्रँड फिनाले आणि ग्रँड प्रीमियर मला तरी वाटतंय की हे सोबतच होणार, कारण मीनवाईल ह्या गोष्टी चालणार आहेत. किंवा तसं जर नाही झालं तर फार डिसेंबरचा दुसरा आठवडा, त्यापेक्षा उशीर लागणार नाहीये. खूप साऱ्या बातम्या येत आहेत की बिग बॉस आता येणार आहे, किंवा तो फेबमध्ये जाईल, किंवा तो जानेवारीमध्ये जाईल, किंवा जानेवारीमध्ये न येता तो मार्चमध्ये येईल. अशा काही गोष्टी असणार आहेत. पण मला नाही वाटत
किंवा अकॉर्डिंग टू माय कॅल्क्युलेशन की इतका वेळ लागणार नाहीये. बाकी तुम्ही किती काय तू व्हिडिओ बघून तुझं एक्साइटेड होतो आम्ही. अक्षय बाबा आज कमेंट करतोय पण मी कायम पहिला व्हिडिओ लाईव्हला असतोय, ओळखलं ना? अरे भाई मी ओळखलंय, मी इथे कोणालाच विसरलेलो नाहीये. कारण बिग बॉस आणि तुम्ही लोक माझ्या आयुष्यात असे येतात ना की 3 महिने म्हणजे आहा उहू इहीच करून टाकता डायरेक्टच. चला प्लीज लाईक एव्हरीवन. यस लाईक करा. थँक्यू सो मच. काय हे प्रया शहा, थँक्यू सो मच प्रया. मी नावच घेतलेलं नव्हतं. राणी, अपेक्षा, फनी व्हिडिओ शॉर्ट्स, ईश्वर, वाई, जिओ, प्रणाली, विनय, त्यानंतर बापू, इधर भी बापू, नीलम, त्यानंतर आनंद, त्यानंतर ऋतिक, जय श्रीराम, वा वा, त्यानंतर सार्थक. थँक्यू सो मच. फक्त 3 महिने कायम तुझ्या सोबत आहे भाई. अरे भाई सोबत असलंच पाहिजे, कारण बिग बॉस हा खेळ फक्त खेळ नाही आहे, हे आपल्या डेली लाईफमध्ये मिळणारा डेली डोस आहे हा. चला मित्रांनो, यासोबतच आपलं लाईव्ह आता इथेच थांबवूया, कारण मला तुमच्या सोबत ही पहिली झलक बिग बॉसची बघायची होती. कारण हा प्रवास जरा आगळ्या वेगळ्या पद्धतीने मला तुमच्यासोबत जगायचा आहे. कारण या सीझनमध्ये मी तुम्हाला फक्त एपिसोड दाखवणार नाहीये, तर बिग बॉसवरती वेगवेगळे व्हिडिओज सुद्धा आपण बनवणार आहोत. धम्माल मजा मस्ती आणि चर्चा करणार आहोत. कारण 6 काहीतरी वेगळं असणार आहे, थीमही वेगळी असणार आहे, एक्साइटिंग असणार आहे. मी आता हे लाईव्ह बंद करतो. आशा आहे की आता लवकरच बिग बॉस येणार आहे, तर आपली भेट लवकरच होणार आहे. बघत राहा, जगत राहा स्पाय रिॲक्ट मराठी. आणि मी घेतोय आता तुमचा निरोप. मी होतो अगस्त्य आणि तुम्ही बघत होता तुमच्या लाडकाचं हक्काचं युट्यूब चॅनल, ज्याचं नाव होतं स्पाय रिॲक्ट मराठी. शुभरात्री, बाय. जेवण झालं नसेल कारण आत्ता वेळ एवढी काही नाहीये, जेवण वगैरे करा. बाय बाय.